महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून ही कारवाई करण्यात येते। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँगला फॉलो करणारे चांगलेच रडारवर आहेत। डोगर गँगशी संबंधित किंवा त्यांना फॉलो करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते। यामध्ये नालासोपारा, मीरा रोड, नागपूर, पुण्यात ही कारवाई करण्यात येते। त्याचबरोबर मुंबई, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव इथेही छापेमारी सुरू आहे। या गँगस्टर्सशी सोशल मीडियाद्वारे जोडले गेलेले तसेच त्यांना समर्थन देणाऱ्या व्यक्तीही एटीएसच्या रडारवर आहे। त्या सर्वांची एटीएस कडून चौकशी करण्यात येणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, महाराष्ट्रात गँगस्टर नेटवर्क मोडीत काढण्यासाठी एटीएस चांगलीच ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय, काय अधिक अपडेट? अंकिता, अगदी बरोबर आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे आहेत सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही हयगय जी आहे ती राज्य प्रशासनाकडनं केली जात नाही आणि त्याचीच एक मोठी पावती म्हणजे एटीएस कडनं जे आहे ते आज सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये खास करून मुंबई, पुणे, नाशिक, अकोला, जळगाव आणि त्याचबरोबर मुंबईच्याच आसपास असलेल्या मीरा भाईंदर आणि नालासोपारा या ठिकाणी जे आहे एटीएस कडनं एक मोठी जे आहे कारवाई करण्यात येत आहे। पाकिस्तानी एक संघटन आहे, त्या संघटन डोगर गँग म्हणून जी ओळखली जाते संघटन, आणि शहजाद भट्टी ही ती गँग चालवतो आणि त्याच शहजाद भट्टीचे वेगळ्या नावाने जे आहे ते इंस्टाग्रामवरती आणि सोशल मीडियावरती अकाउंट आहेत आणि त्याद्वारे त्यांना समर्थन करणारे जे कोणी महाराष्ट्रातली जे कोणी गँग असतील किंवा महाराष्ट्रातली जी कोणी मुलं असतील त्यांच्यावरती एटीएसद्वारे कारवाई केली जाते। कारण या इंस्टाग्राम फॉलो हा फक्त एक फॅन फॉलोविंग नसतो, तर या इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये राहणारे खूप मोठी लोक जी आहेत ती मोठ्या संख्येनं पाकिस्तानच्या अशा गँग सोबत जे आहेत ते सोशल मीडियाद्वारे नंबर एक्सचेंज करतात। सोशल मीडियाद्वारे भारताची माहिती जी आहे ती पाकिस्तानला पुरवत असतात आणि याच लोकांवरती कारवाई करण्यासाठी आणि याच लोकांना तत्काळ पकडण्यासाठी एटीएस कडनं ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। ही कारवाई जी आहे ती करण्यापूर्वी एटीएस कडे एक मोठी माहिती जी आहे ती आलेली होती आणि त्याचमुळे या विविध शहरामध्ये एटीएस कडनं ही कारवाई करण्यात येत आहे। सोशल मीडियाद्वारे जे आहे ज्यांनी या शहादत गँग आणि डोगर गँगला ज्यांनी पाठिंबा दिला, फक्त फॉलो केलं नाहीये, ज्यांनी शहादत गँग सोबत इंस्टाग्रामवरती आणि दुसऱ्या सोशल मीडियावरती जे आहे ते मेसेज एक्सचेंज केले, मेसेजवरती बोलणं केलेलं आहे, अशांवरती एटीएस जी आहे ती मोठी कारवाई करणार आहे। आणि पाकिस्तान जे भारतामध्ये भारताच्या काही मुलांना जे आहे स्वतःच्या जाळ्यात ओढू पाहते, अशा मुलांवरती त्यांना वेळीच जर थांबवलं नाही तर मोठा घातपात जो आहे तो घडू शकतो। कारण त्यामुळे एकंदरीतच आता एटीएस कडून ही खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।